students, welcome you all in the Science Forum Coaching Academy online lecture series. Today we are going to discuss about next part of chapter gravitation. In this part we are going to discuss about Kepler's laws of planetary motion. Okay, आणि तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी रिक्वेस्ट केली होती की सर आम्हाला क्विज 1 आणि क्विज 2 चं सोल्युशन द्या. तर क्विज 1 आणि क्विज 2 पण आपण या सेशनमध्ये सॉल्व्ह करणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन पाहणार आहोत. केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या सिलेबसमधला आणि याच्यावरती एक आपल्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. ते एक्झाम्पल पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, ओके. हे एक्झाम्पल मात्र आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत, कारण तोपर्यंत तुम्ही केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनची चांगली व्यवस्थित रिव्हिजन करू शकता. ठीक आहे, ओके. यानंतर मी तुम्हाला एक असाइनमेंट पण देणार आहे आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲपवरती. तो असाइनमेंट तुम्ही प्रॉपरली सबमिट करायचा आहे. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपल्याला सर्वांना माहीत आहे, 5 ते 6 मार्कांना आहे. त्यापैकी केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हा पार्ट तुम्हाला साधारणपणे 2 मार्काला येऊ शकतो. तर केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन आपल्याकडं एक साधारणपणे 3 लॉज आहेत आणि हे 3 लॉज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण ज्या 2 क्विजेस झालेल्या आहेत या 2 क्विजेसबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, ओके. तर चला आपण आता थोडंसं रिवाईज करूया. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे सायन्समध्ये किंवा सायन्स पार्ट 1मध्ये. ओके, व्हॉट वी हॅव कव्हर टिल नाव. ओके, 3 कायनॅमेटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला आठवते का सर्वांना? पहिलं कायनॅमेटिकल इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, दुसरा आहे s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर आणि तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आठवतं तुम्हाला सर्वांना? ओके, तुम्हाला सर्वांना आठवत असेल, नो डाऊट. नाउ गो टू द नेक्स्ट पॉईंट. आपण दुसरा कोणता पॉईंट कव्हर केला होता? फ्री फॉल कंडिशन. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, इन अ फ्री फॉल कंडिशन इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 0 अँड एक्सेलरेशन a इज इक्वल टू प्लस g. ही आहे तुमची फ्री फॉल कंडिशन. दुसरी आहे तुमची अपवर्ड मोशन. अपवर्ड मोशनमध्ये तुम्हाला माहीत आहे की जो काय ऑब्जेक्ट आहे असा खालून वरती जात असतो आणि कुठपर्यंत जातो हा ऑब्जेक्ट? फी इज इक्वल टू 0 पर्यंत जात असतो. ठीक आहे ना, ओके. जसं फ्रीफॉल कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट वरून असा खाली येत असतो, तसं अपवर्ड मोशनमध्ये खालून ऑब्जेक्ट असा वर जात असतो. प्रॉपर रिव्हिजन करा. याच्या अगोदरचे प्रिव्हियस व्हिडिओज तुम्ही रिपीटेडली पाहत चला. ठीक आहे ना. आपला हा जो फर्स्ट चॅप्टर आहे हा आपण यूट्यूब या चॅनलवरती पाहणार आहोत, परंतु त्यानंतरचे सर्व चॅप्टर्स आपण आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲपवरती पाहणार आहोत. आपला ॲक्शन प्लॅन हा एकदम क्लिअर कट आहे. तो म्हणजे आपण प्रत्येक चॅप्टर कंप्लीट होईपर्यंत त्या चॅप्टरवरती साधारणपणे 4 ते 5 टेस्ट घेणार आहोत, की जे आपण दरवर्षी करत असतो. ठीक आहे ना, ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टाईम टू टाईम रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन करायला तुम्ही विसरायचं नाही. जर तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही मला कॉल करत जा किंवा तुम्ही मला झूमवरती म्हणा किंवा गुगल मीटवरती कनेक्ट होत जा, जेणेकरून तुमचे डाऊट्स जागेवरती क्लिअर होतील आणि तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण हा चॅप्टर तसा महत्त्वाचा आहे. आपल्याला क्लास 11मध्ये आणि क्लास 12मध्ये सुद्धा हा चॅप्टर आपल्याला प्रॉपर डिस्कस करायचा आहे परत एकदा, परंतु थोडंसं हायर लेवलला. नीट एक्झामिनेशन म्हणा, JEE एक्झामिनेशन म्हणा, CET एक्झामिनेशन म्हणा, अशा परीक्षांमध्ये हा चॅप्टर एक महत्त्वाचा चॅप्टर म्हणून ओळखला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे एक फेमस क्वेश्चन्स याच्यामधून पडतात की जे अल्टिट्यूड म्हणा, डेप्थ म्हणा किंवा तुमचं इस्केप व्हेलॉसिटीवरती डिपेंडंट असतात. ओके, ठीक आहे. नाव गो टू द थर्ड पॉईंट जो आपण कव्हर केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, आणि तुम्हाला मी डेफिनेशन लिहायला सुद्धा सांगितलेली होती, तुम्ही प्रॉपरली लिहून घेतली असेल. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला सर्वांना आठवते का? मी तुम्हाला क्विज 2मध्ये फर्स्ट क्वेश्चन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरती टाकला होता. ओके, व्यवस्थित न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहायचा. आणि नंतर मी तुम्हाला शिकवलेलं आहे सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. इफ द स्पीड इज युनिफॉर्म देन सच मोशन इज नोन ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे आपण प्रिव्हियस पार्ट्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. तसंच आपण न्यूमेरिकल्स सुद्धा सॉल्व्ह केले आहेत. आपले फक्त न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरचे न्यूमेरिकल्स करायचे बाकी राहिलेले आहेत. ठीक आहे. आता आपण या पार्टमध्ये काय काय पाहणार आहोत ते पाहूया. ओके, आता या पार्टमध्ये आपण जे डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे पहिलं डिस्कशन आपलं असणार आहे सोल्युशन ऑफ अ क्विज 1 अँड क्विज 2.
म्हणजे क्विज 1चं आणि क्विज 2चं सोल्युशन्स मी तुम्हाला देणार आहे. इनफॅक्ट आपण तो पेपर सॉल्व करणार आहोत आणि ते सोल्युशन झाल्यानंतर आपण केपलर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन व्यवस्थित पाहणार आहोत. ओके, तर मग आता चला आपण सोल्युशनकडे वळूया. या सोल्युशन्समध्ये आपण क्विज 1 आणि क्विज 2चे अप टू डेट सोल्युशन्स पाहणार आहोत आणि तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितल्यानंतर जर क्विज 1 आणि क्विज 2चे सोल्युशन्स तुम्हाला व्यवस्थित समजले तर ठीक आहे, परंतु जर समजले नाहीत तर तुम्ही ते मला सोल्युशन्स परत विचारू शकता आणि मी तुम्हाला ते परत एक्सप्लेन करेल. ठीक आहे, ओके. चला, लेट अस सी द सोल्युशन ऑफ क्विज 2 फर्स्ट. ओके, आता क्वेश्चन 1 मध्ये आपण काय त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला, तुम्हाला सर्वांना माहीत आहे काय की व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे? ओके, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर प्रॉडक्ट ऑफ मासेस अँड युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आपल्याला सर्वांना माहीत आहे की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज युनिव्हर्सल लॉ, राईट. म्हणजे आपण F इज इक्वल टू कसं लिहित असतो, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r चा स्क्वेअर, किंवा आपल्या टेक्स्टबुकमध्ये दोन बॉडीजमधला डिस्टन्स D दिलेला आहे त्यामुळे आपण D लिहितो. ठीक आहे ना. हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G आहे. कॅपिटल G ची व्हॅल्यू सुद्धा तुमच्या लक्षात असणार आहे, दॅट इज नथिंग बट 6.673. that is nothing but 6.673 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर ही तुमची कॅपिटल G ची व्हॅल्यू आहे. समजलं सर्वांना? ओके, हे झाल्यानंतर आता या ठिकाणी पहा तुम्ही व्यवस्थित की व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, कोणता पॉईंट मॅच होते. इट सेज दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके, तुम्हाला समजतच आहे, राईट. नाउ बी पॉईंट काय दिलं आहे, इट सेज दॅट प्लॅनेट्स अट्रॅक्ट्स ईच अदर लार्ज ऑब्जेक्ट्स. ओके, असं काय नाही आहे, कोणतीही गोष्ट एकमेकांना अट्रॅक्ट होऊ शकते, परंतु हे काय व्हॅलिड स्टेटमेंट वाटत नाही. इट सेज दॅट अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट्स, असं काही पॉईंटच नाही आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढं काय बघितलं होतं किंवा ऑप्शन त्यांनी आपल्याला पुढचा काय दिलेला आहे, डी ऑप्शन. इट सेज दॅट लाईट बेंड्स. लाईटचा आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा काही संबंध नाही. सो आन्सर ए इज युअर करेक्ट आन्सर, राईट. ओके, नाव आता आपण यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 पाहूया व्यवस्थित. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, राईट. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मी तुम्हाला जस्ट आत्ता सांगितलेली आहे, दॅट इज नथिंग बट 6.673 इंटू 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. त्यामुळं बी हे करेक्ट आन्सर आहे. ओके, नाव गो टू द क्वेश्चन नंबर 3. When body falls towards the earth, its motion is due to. मग आता एखादी जर बॉडी आहे आणि ती जर अर्थकडं अट्रॅक्ट होत आहे किंवा फॉल होत आहे अर्थवरती, इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नसायला पाहिजे, सरळ आन्सर आहे, राईट. ओके, नाव गो टू द क्वेश्चन नंबर 4. डू यू नो द एक्सेलरेशन ऑफ मून डिपेंड्स अपॉन. मग एक्सेलरेशन ऑफ मून कशामध्ये डिपेंडंट आहे? ओके, acceleration of moon depends upon, yes, the gravitational force exerted on the moon by the sun. No. मग कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड ऑन द मून बाय द प्लॅनेट? नॉट ॲट ऑल. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड ऑन द मून बाय द अर्थ. दिस इज युअर करेक्ट आन्सर, राईट. ओके, नाव आता हे सिंपल क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत, राईट. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. हा न्यूमेरिकल मी तुम्हाला क्विज 1 मध्ये सुद्धा दिला होता. ओके, अ टेनिस बॉल इज अ थ्रोन अप. एक टेनिस बॉल आहे आणि आपण त्याला थ्रो अप केलेला आहे. रिचेस हाईट 4.05 मीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एस इज इक्वल टू 4.05 मीटर दिलेला आहे. बिफोर कमिंग डाऊन, व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलं की यू काय असेल. ऑब्वियसली या केसमध्ये फायनल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. आणि हाऊ मच टाईम. ओके, ते आपण टाईमचं काढूया, परंतु पहिले आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी यू काढायचं आहे, राईट. ओके, मग कोणता फॉर्म्युला वापरणार? आपल्याकडे किती फॉर्म्युले आहेत? आपल्याकडं 3च फॉर्म्युले आहेत, त्यापैकी कोणताही एक तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. तर आपण आता पाहूया की ऑब्जेक्ट पॉईंट
ए पासून पॉईंट बी पर्यंत गेला म्हणजे अपवर्ड मोशन आहे, आणि जर अपवर्ड मोशन असेल तर आपल्याला माहिती ए इज इक्वल टू मायनस जी लिहितात, राईट. ओके, मग आता याचं सोल्युशन कसं असणार आहे? ओके, याचं सोल्युशन कसं असणार आहे? तर याचं सोल्युशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आपण एक फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as वापरून पहा बरं. व्ही म्हणजे तुमचं फायनलसाठी 0 आहे, 0चा स्क्वेअर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि प्लस 2a म्हणजे मायनस जी आहे, आणि एस म्हणजे हाईट आहे, बरोबर ना? हाईट आहे, लक्षात सर्वांच्या. ओके, आता हे जर तुमच्या लक्षात येत असेल, यस म्हणजे हाईट आहे, इथं आपल्याला जी इंटू यस, राईट. ओके, यस म्हणजे हाईट आहे. आता व्यवस्थित जर सॉल्व केलं पुढच्या स्टेपला काय होईल, हे मायनस 2GS जे आहे इकडे आल्यावरती प्लस होईल, म्हणजे 2GS इज इक्वल टू यूचा स्क्वेअर. लक्षात आलं? मग 2G ची व्हॅल्यू त्याने आपल्याला इथे सांगितलेली आहे की 10 पुट करा. आपण 10 पुट करून पाहू आणि उत्तर काय ते बघूया. ओके, एक मिनिट, हे आता मी थोडंसं रफ करून घेतो आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी. ओके, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलेलं असेलच. ओके, ठीक आहे. ओके, तर यू स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे समजा या ठिकाणी आपल्याला काय आलं आहे, यूचा स्क्वेअर इज इक्वल टू ठीक आहे. तर यू स्क्वेअर इज इक्वल टू आपलं उत्तर आलं तर 2GS, राईट. मग यू स्क्वेअर म्हटल्यानंतर यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 10 इंटू 4.05, याचंच मिनिंग काय झालं, इज इक्वल टू हे समजा 20, ही 20 चौक 80 आणि हे 5 म्हणजे 81, राईट. तर यूचा स्क्वेअर जर 81 असेल तर यू इज इक्वल टू काय येणार आहे, उत्तर 9 येणार आहे. असा कोणता ऑप्शन आहे का आपल्याकडं की ज्यामध्ये फर्स्ट ऑप्शन तुमचा 9 आहे? ओके, हा फर्स्ट ऑप्शन 9 असणारे आपल्याकडं 2 ऑप्शन्स आहेत, राईट. ओके, हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे. त्यामुळे आपल्याला कळलं की बी आणि डी तुमचा चुकलेला आहे. समज सर्वांना. नाव हाऊ मच टाईम इट विल टेक, तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की टाईम किती लागेल. हे सर्व होण्यासाठी तुम्हाला टाईम किती लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता जस्ट आपण पाहिलं की हा जो ऑब्जेक्ट होता हा खालून असा वर गेला होता. इनिशियल वेलोसिटी यू इज इक्वल टू 9 आलं आहे, 9 मीटर पर सेकंड, आणि व्ही इज इक्वल टू तुमचा आलेला आहे समजा 0 आहे, आणि एच इज इक्वल टू काय व्हॅल्यू असेल ती 4.05. ए इज इक्वल टू मायनस जी तर आहेच. मग आता आपल्याला त्यांनी टाईम विचारलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे की जेवढा टाईम वरती जायला लागेल तेवढाच टाईम खाली यायला लागणार आहे. मग आता आपण टाईम काढूया, आणि मग टाईम कसा काढणार, एक इक्वेशन बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 ट्राय करायचं का. व्ही 0 आहे, यू आहे 9 प्लस ए आहे तुमचं मायनस जी, राईट, मायनस जी इंटू टी. मग या ठिकाणी हे जर 9 आपण इकडं आणलं तर -9 इज इक्वल टू मायनस जीची व्हॅल्यू काय आहे 10, समजा इथं -9 आहे ते आहेच, आणि टी मायनस मायनस कॅन्सल, सो टी विल बी इक्वल टू 9/10, बरोबर आहे की नाही. 9/10 म्हणजेच 0.9. मग आता जर टाईम वरती जायला तुम्हाला 0.9 लागला असेल, वरती जायला जो टाईम आहे तुमचा हा जर तुमचा 0.9 असेल तर वरती जाऊन परत खाली यायला टाईम किती लागणार आहे तुमचा 0.9 प्लस 0.9, सो 1.8 हे तुमचा आन्सर असणार आहे. असा ऑप्शन चेक करा की ज्या ठिकाणी तुमचा दुसरा ऑप्शन 1.8 असणार आहे, राईट. सो दिस इज युअर आन्सर 1.8. समज सर्वांना. आता हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेतलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. तुम्ही तो व्यवस्थित पाहू शकता, राईट. ओके, क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 6, a ball falls off a table and reaches the ground in 1 second. Calculate the speed on reaching the ground, right. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. अ बॉल आहे हा आणि वरून असा खाली पडलाय, फ्री फॉल कंडिशन आहे, यू इज इक्वल टू 0, बरोबर ना. ओके, तर आपल्याला माहित आहे की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि बघा तुम्हाला जमते का. ओके, इन 1 सेकंड, त्यामुळे हा फॉर्म्युला जमणार नाही, राईट.
मग आता आपण काय करणार, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी बघू, राईट. मग व्ही इज इक्वल टू यू तर 0च आहे, प्लस ए म्हणजे समजा वरून खाली पडतो म्हणजे प्लस जी म्हणजे तर 10 असणार आहे, आणि इथं 1 सेकंड हा टाईम दिला आहे म्हणजे 1, 10 × 1 इज 10. सो व्हॉट इज युअर आन्सर, 10 इज युअर आन्सर. सो आन्सर 10 इज अ करेक्ट आन्सर, राईट. तसा हा पण प्रॉब्लेम आपण आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर लास्ट पाहूया, आणि तो क्वेश्चन आहे तुमचा एकदम सिंपल. बघा, मास इज मेजर्ड इन के-जी, बरोबर आहे. मास हे नेहमी के-जीमध्ये मोजलं जातं, आणि वेट इज मेजर्ड इन न्यूटन, बरोबर आहे. दोन्ही पण ट्रू आहे. सो व्हॉट इज युअर आन्सर, ट्रू इज युअर करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे हे क्विज 1 होतं, आणि हे क्विज 1 एकदम सिंपल होतं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. 2 न्यूमेरिकल थोडेसे टफ होते, टफ म्हणण्यापेक्षा हे न्यूमेरिकल्स आपण आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये 3 कायनॅमेटिकल इक्वेशन्सवरती जर क्वेश्चन आला तर फक्त आपल्याला 3च इक्वेशन्स वापरायचे आहेत, आणि त्यामध्ये फ्री फॉल कंडिशन आणि अपवर्ड मोशन ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपण यानंतर क्विज नंबर 1चं सोल्युशन पाहूया. क्विज नंबर 1चं, आता आपण क्विज नंबर 2चं सोल्युशन पाहिलेलं आहे, राईट. ओके, चला आपण आता क्विज नंबर 1चं सोल्युशन पाहूया. आता हा प्रॉब्लेम आपण आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. सरळ आन्सर 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हा तुम्ही प्रॉब्लेम आपल्या नोटबुकमध्ये पहा किंवा आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पहा. मी हा तुम्हाला प्रॉब्लेम ॲज इट इज घेतलेला आहे, राईट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इनिशियल स्पीड ऑफ ऑब्जेक्ट फॉल्स ऑन द ग्राउंड फ्रॉम अ हाईट 10 मीटर. ओके, वरून जर ऑब्जेक्ट असा खाली आला तर ती कोणती कंडिशन आहे, फ्री फॉल कंडिशन. देअरफॉर इनिशियल स्पीड इन केस ऑफ अ फ्री फॉल कंडिशन विल बी इक्वल टू 0. सो आन्सर इज अ 0, हे आपल्याला माहीत आहे, राईट. ओके, हे तुम्हाला सर्वांना समजलं पाहिजे आणि जमलं पण पाहिजे व्यवस्थित. नाउ गो टू द क्वेश्चन नंबर 3. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट व्हॅरीज प्लेस टू प्लेस. चूक आहे. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जीची व्हॅल्यू ही नेहमी कॉन्स्टंट असते, आणि ती असते 6.673 इंटू 10 किती -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg², राईट. तुम्हाला आठवते का हे, आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कॅपिटल जीची व्हॅल्यू युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. नाव गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहा, द वेट ऑफ अ ऑब्जेक्ट ऑलवेज व्हेरिएबल. व्हेरी गुड. ओके, बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे, कारण वेट इज इक्वल टू mg, आणि मी तुम्हाला वेट आणि मासच्या डिफरन्समध्ये हे सांगितलेलं आहे की मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट बट वेट इज व्हेरिएबल, राईट. ओके, मग या ठिकाणी का बरं वेट बदलतं? कारण जीची व्हॅल्यू ही नेहमी बदलत असते. आपण अर्थ सरफेसपासून हाईटवरती गेलो तरी पण जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, आणि खाली डेप्थला जरी गेलो तरी पण जीची व्हॅल्यू काय होत असते, कमी कमी होत असते. ठीक आहे ना? ओके, म्हणून द वेट ऑफ अ ऑब्जेक्ट इज ऑलवेज व्हेरिएबल, इट ऑलवेज चेंजेस, राईट. ओके, नाउ गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 आपण जस्ट आता क्विज 2चं सोल्युशन देत असताना केलेलं आहे. सो आन्सर इज 9 मीटर आणि 1.8 सेकंड्स आपण जस्ट बघितलेलं आहे. तसं आपल्या नोटबुकमध्ये पण तुम्ही हे व्यवस्थित पाहू शकता. ओके, नाउ गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. हा क्वेश्चन बघा. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल. हा पण आता झालेला आहे क्वेश्चन. दॅट इज नथिंग बट 10 इज युअर आन्सर. व्ही इज इक्वल टू यू प्लस 8चा फॉर्म्युला वापरलेला आहे आपण. ठीक आहे, तुम्हाला समजत असेल की आणि नोटबुकमध्ये पण आहे आणि आत्ता पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 पहा. मास इज मेजर्ड इन न्यूटन. चूक. आता क्विज 2 मध्ये क्वेश्चन असा होता, मास इज मेजर्ड इन केजी. ते ट्रू होतं, राईट. आता तोच क्वेश्चन थोडासा उलटा केलेला आहे. क्विज 1 मध्ये कसा होता, मास इज मेजर्ड इन न्यूटन नाही, मास इज मेजर्ड इन केजी, आणि वेट इज मेजर्ड इन न्यूटन. त्यामुळे हे दोन्ही पण चुकीचं आहे. सो फॉल्स असा जो ऑप्शन असेल तो करेक्ट आहे. समजलं सर्वांना? तर अशा प्रकारे आपण क्विज 1 आणि क्विज 2चं सोल्युशन पाहिलेलं आहे. आता यामध्ये क्विज 1 मध्ये 18 मार्क्सचा हायेस्ट होता. एक सिंपल क्वेश्चन चुकलेला होता 20 पैकी. ठीक आहे ना? 20 पैकी 18 मार्क्स पडले होते. परंतु क्विज 2 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगली इम्प्रूव्हमेंट केली. 3 स्टुडंट्सला 20/20 स्कोअर आलेला आहे. त्या सर्वांचं अभिनंदन. ठीक आहे. ओके, आता आपण यानंतर केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. ओके, व्हॉट वी विल गोइंग टू सी इन दिस सेशन, सोल्युशन ऑफ क्विज 1 अँड क्विज 2 हे आपण जस्ट पाहिलेलं आहे.
आणि 2 नंबरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे के प्लस लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन पाहणार आहोत या पॉईंटमध्ये. समजलं सर्वांना? के प्लस लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन एकदम सिंपल आहेत आणि तुम्हाला महत्त्वाचे सुद्धा आहेत, तुम्हाला सर्वांना समजणार आहे. राईट? ओके. नाव नेक्स्ट चला, तर के प्लस फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन काय सांगतो. आता के प्लसचा फर्स्ट लॉ बोलण्यापूर्वी तुम्हाला मी काही शेप्स सांगतो. ओके. आता हे शेप्स कोणते कोणते आहेत पहा. कोणते कोणते? हा शेप कसा आहे तुम्ही सांगा मला. हा आहे सर्कल, हा आहे रेक्टँगल, हा आहे स्क्वेअर. बरोबर? हे तुम्हाला समजलं? मग आता तुम्ही मला सांगा हा कोणता शेप आहे. तो आहे इलिप्स. कोणता शेप आहे? इलिप्स. इलिप्स हा शेप आहे. ओके. अंडाकृती शेप म्हणतो आपण त्याला. कसला शेप आहे? इलिप्स. ओके. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. आता आपला जो प्लॅनेट आहे, ओके, प्लॅनेट समजा आपण अर्थच घेऊया. ओके. काय होत असतं की ही झाली ऑर्बिट अर्थची. अर्थ या ठिकाणी आहे आणि अर्थ अशी फिरत 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 परत पहिल्या जागेवरती येते. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि हे आपण शिकलो पण आहोत. राईट? ओके. किती वेळ लागतो? 24 आवर्स वगैरे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सॉरी, परत पहिल्या पोझिशनला यायला तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ही जी अर्थ आहे ही असा इलिप्टिकल पाथ फॉलो करते. कोणाच्या अबाउट? सूर्याच्या भोवती, म्हणजे सनच्या अबाउट. आता हाच लॉ आहे पहिला. काय लॉ आहे बघा. आता हा जो प्लॅनेट म्हणजे अर्थ, प्लॅनेट म्हणजे अर्थ इज रिव्हॉल्विंग इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन. हिअर सन इज प्लेस्ड ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे हा इलिप्सचा जो तुमचा एक पोर्शन असेल त्याला आपण फोकाय म्हणतो किंवा कोणी फोसाय म्हणतो. राईट? ओके. आता हेच पहा आपण, या तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल. ओके. हे कोण आहे? इलिप्टिकल ऑर्बिट आहे. समजलं? सन एका जागेवरती फिक्स आहे. सनची पोझिशन बदलली का? नाही. मग बघा स्टेटमेंट काय. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स. आता हा जो तुमचा प्लॅनेट फिरतोय ही जी ऑर्बिट आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन इज ॲट वन ऑफ दी फोकाय, किंवा त्याला आपण फोसाय म्हणतो किंवा काय काय लोक त्याला फोकी असं म्हणतात. ठीक आहे ना? म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे? त्यांना हे सांगायचं आहे की जो प्लॅनेट असेल, कोणताही प्लॅनेट, हा प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. ओके. कोणाच्या भोवती? सनच्या भोवती. परंतु सन कुठं असतो? एका जागेवरती फिक्स असतो. ज्या पॉईंटला फिक्स असतो तो पॉईंट म्हणजे कोण? फोकाय. समजलं? किंवा त्याला आपण काय म्हणतो? फोसाय. समजलं? ओके. म्हणजेच कसं, हे तुमची इलिप्टिकल ऑर्बिट आहे, हे प्लॅनेट आहे. प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन अ इलिप्स. बरोबर आहे की नाही? आणि आता तुम्ही म्हणा सर हे फोकाय म्हणजे हा काय इलिप्सचा सेंटर असतो का? हा इलिप्सचा सेंटर नसतो. हे लक्षात ठेवायचं. फोकाय हा इलिप्सचा सेंटर नसतो. फोकाय हा सेंटरपासून थोडासा डेविएट झालेला एक पॉईंट आहे. तुम्हाला क्लास 11 मध्ये गेल्यानंतर 3 टाईपचे शेप्स शिकायचे आहेत. हायपरबोला, पॅराबोला आणि तुमचं इलिप्स वगैरे. त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होतील. परंतु सेंटर वेगळं आणि फोकाय वेगळं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे? आता तुम्हाला कन्सेप्च्युअली समजलं असेल की प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन इलिप्टिकल ऑर्बिट किंवा प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन इलिप्स. ओके. किंवा असं म्हणू शकतो आपण द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोसाय किंवा वन ऑफ दी फोकाय. आता या केसमध्ये आपण काय बघितलं की फक्त एवढंच डिस्कशन केलं आपण काय की सन फिक्स आहे आणि हा जो तुमचा प्लॅनेट आहे हा प्लॅनेट तुमचा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय किंवा ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अ इलिप्स याच्यामध्ये फिरतोय. म्हणजे आपण याच्यामध्ये कशाबद्दल डिस्कशन केलेलं आहे? याच्यामध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे ऑर्बिटबद्दल. म्हणून आपण केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनला लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो. जर पेपरला आपल्याला हा क्वेश्चन आला, राईट डाऊन दी केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, आपण काय करणार? केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन टाकणार आणि त्याच्यापुढे 2 डॉट देणार आणि खाली स्टेटमेंट लिहिणार. स्टेटमेंट काय असणार? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ दी फोकाय. राईट? आणि ही डायग्राम ड्रॉ करून घेणार. ठीक आहे? ओके. ठीक आहे. ती डायग्राम ड्रॉ करा किंवा एक साधं सिंपल आहे. इथं तुम्ही याला म्हणा प्लॅनेट. ओके. याला म्हणा प्लॅनेट आणि थोडंसं सेंटरपासून थोडंसं एका साईडला यस नाव द्या. हिअर यस रिप्रेझेंट्स दी
पोझिशन ऑफ अ सन ॲट दी फोकाय और फोसाय ऑफ अ इलिप्स. ठीक आहे, ओके. हे एक झालं. हे लिहायचं स्टेटमेंट, त्यानंतर ही डायग्राम व्यवस्थित काढायची आणि खाली म्हणायचं नोट केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ अ ऑर्बिट. समजलं? ओके. पहिला पॉईंट तुम्हाला समजलेला असेलच, कोणालाही कोणत्याही प्रकारची शंका नसावी. जर असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, ओके. नाउ गो टू द नेक्स्ट पॉईंट. हा दुसरा पॉईंट कोणता असणार आहे? केपलर्स सेकंड लॉ. राईट, आपण कशाबद्दल बोलतो आता? केपलर्स सेकंड लॉ. आता केपलर सेकंड लॉ हा कन्सेप्च्युअली समजून घ्या. ठीक आहे ना? ओके. केपलर सेकंड लॉ काय म्हणतो बघा. आता जर समजा तुम्हाला हे समजतं की ही ऑर्बिट आहे. कसली ऑर्बिट आहे? इलिप्टिकल. ओके. आता ह्या ऑर्बिटवरती अर्थ पहिल्या स्टार्टला पॉईंट ए वर आहे. बरोबर? पहिल्या स्टार्टला पॉईंट ए वर आहे. बरोबर? ठीक आहे. आता समजा तुम्ही अर्थकडे वेळ दिला. टाईम टी इज इक्वल टू लेट अस से 1 आवर, 1 तास वेळ दिला. मग आता तुम्हाला तर माहिती अर्थ काय ह्या जागेवर राहणार आहे का? नाही. मग ती अर्थ काय होईल? पुढं जाईल. आणि समजा असं मानूया की 1 तासामध्ये अर्थ कुठं आली? बी पॉईंटला आली. राईट, ओके. सो द डिस्टन्स कवर्ड बाय द अर्थ ऑन द इलिप्टिकल ऑर्बिट इज ए बी. ठीक आहे. 1 तासामध्ये अर्थ कुठून आली? ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत आलेली आहे 1 तासामध्ये. ठीक आहे ना? ओके. मग त्यावेळेस तुम्ही सनसोबत जर आतमध्ये हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेशन केले तर हा एरिया तुमचा काहीतरी असणार आहे. काय एरिया असणार आहे? तो एरिया तुमचा असणार आहे एरिया ए एस आणि बी विथ दी सेंटर. कारण अर्थ म्हणा किंवा प्लॅनेट म्हणा ए पासून पॉईंट बी पर्यंत आलेले आहे. त्यावेळेस हा तुमचा एरिया होणार आहे. साधं सिंपल. समजलं? ओके. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला का? तुमच्याकडे 1 तास वेळ दिलेला आहे अर्थला आणि अर्थ ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत आली 1 तासामध्ये. त्यावेळेस एरिया किती कव्हर केलेला आहे? हा एवढा एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आता ही अर्थ रिव्हॉल्व होत 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 पुढं आली आणि समजा पॉईंट सीला आली. मग आता तुम्ही काय म्हटले की चला आता आपण मगाशी जो एक्सपेरिमेंट केलेला आहे की पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत अर्थ आली, त्यावेळेस एरिया किती कव्हर केला होता? एरिया ASB एवढा एरिया कव्हर केला होता. आता तुम्हाला असं वाटलं काय की पॉईंट सीला ही अर्थ आलेली आहे आणि अर्थ पॉईंट सीला आल्यानंतर मग परत तुम्ही किती वेळ दिला त्याला? अर्थला दिला 1 तास. मग 1 तासानंतर ती तुमची अर्थ कुठं आली? पॉईंट डीला. दोन्ही केसेसमध्ये काय समान होतं? दोन्ही केसेसमध्ये काय कॉन्स्टंट होतं? दॅट इज नथिंग बट टाईम. पहिल्या केसमध्ये पण आपण टाईम 1 तास दिला होता आणि या केसमध्ये पण आपण टाईम किती दिलेला आहे? 1च तास दिलेला आहे. समजलं? मग एक विशेष असं ऑब्झर्वेशन केपलरला भेटलं. ते काय ऑब्झर्वेशन आहे की पहिल्या 1 तासामध्ये एरिया किती कव्हर केला होता? एरिया ASB. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही अर्थला वेळ दिला एका स्पेसिफिक पॉईंटला, तो एरिया काय होणार या ठिकाणी? एरिया CSD. हे दोन्ही एरिया कसे आहेत? सेम आहेत. हे दोन्ही एरिया कसे आहेत? सेम आहेत. समजलं? कन्सेप्च्युअली समजून घ्या. अगोदर मी तुम्हाला स्टेटमेंट वगैरे दिलेलंच आहे, परंतु कन्सेप्च्युअली समजून घ्या. काय म्हणतंय की हा जो एरिया आहे, जर तुम्ही टाईम इंटरवल सेम दिला प्लॅनेटला तर तुमचा जो काय असणार आहे एरिया, हा एरिया तुमचा सेम असणार आहे. राईट. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला हे लक्षात आलं की एरिया ASD इज इक्वल टू एरिया CSD इन इक्वल इंटरवल ऑफ अ टाईम. ओके. आता स्टेटमेंट पाहूया. ओके. काय म्हणतोय? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. आता समजा हा प्लॅनेट आहे आणि हा सन आहे, या दोघांना ही लाईन जॉईन केलेली आहे. या पहिल्या वाक्यावरून आपण केलं. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया. इक्वल एरिया कव्हर करते इन इक्वल इंटरवल ऑफ अ टाईम. मग ही जी लाईन आहे, ही लाईन 1 तासानंतर या लाईनवरती आली. बरोबर ना? त्यावेळेस एरिया हा जो कव्हर केलेला आहे, हा एरिया आणि हा एरिया दोन्ही सेम आहेत. ओके. मग या ठिकाणी दुसऱ्या केसमध्ये CS ही तुमची लाईन होती, दुसऱ्या केसमध्ये CS ही लाईन होती. त्या लाईनने सुद्धा इक्वल एरिया स्वीप केलेला आहे, कव्हर केलेला आहे. आता पाठ करणं सोपं आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. या ठिकाणी पहा, ही लाईन कशाला जॉईन करत आहे? प्लॅनेटला आणि सनला. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया, म्हणजे इक्वल एरिया कव्हर करते इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ह्या लाईनला जर मी 5
किंवा या लाईनला जर मी 1 तास वेळ दिला तर ही लाईन या ठिकाणी येते, त्यावेळेस हा एरिया असणार आहे. समजा मी सी डी या लाईनला 1 तास वेळ दिला तर ती लाईन परत जर मी सी एस या लाईनला 1 तास वेळ दिला तर ती लाईन कुठे येत आहे, डी एस या पॉईंटला. म्हणजे या केसमध्ये हा जो एरिया आहे आणि हा दोन्ही पण एरिया कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. स्टेटमेंट तुमच्या लक्षात राहील का सर्वांच्या? ओके, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ अ टाईम. समजलं? आता एक्सप्लेनेशन पहा. ए बी अँड सी डी आर डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट. बरोबर आहे, ए बी आणि सी डी डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम, सेम टाईममध्ये, म्हणजे 1 तास आपण वेळ दिला होता. ओके, ठीक आहे. देन एरिया ए एस बी हा एरिया इज इक्वल टू एरिया सी एस डी. समज सर्वांना? तर हा होता तुमचा केपलर सेकंड लॉ. यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, यामध्ये आपण स्पेसिफिकली एरियाबद्दल बोललेलो आहोत. म्हणून केपलर्स सेकंड लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ एरिया. कसला लॉ? लॉ ऑफ एरिया. समजलं? लॉ ऑफ एरिया. लक्षात सर्वांच्या? ओके, तर हे 2 लॉ तुम्हाला समजले असतील. नाव लेट अस डिस्कस अबाउट थर्ड लॉ. ओके, केपलर्स थर्ड लॉ एकदम इझी आहे. आता केपलर्स थर्ड लॉ हे डिस्कस करताना ओके काही गोष्टी समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, समजा तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे की हा इलिप्स आहे, ऑर्बिट आहे, इलिप्टिकल ऑर्बिट. समजा अर्थ आहे म्हणजे प्लॅनेट आहे. प्लॅनेट ए या पॉईंटला होता आणि हा प्लॅनेट फिरत 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 परत ए पॉईंटला आला. ए पॉईंटपासून प्लॅनेट निघाला आणि परत ए पॉईंटला आला. त्यासाठी जो टाईम लागेल त्या टाईमला आपण म्हणत असतो टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय म्हणतो आपण त्याला? टाईम पिरियड. त्याला आपण काय म्हणतो? टाईम पिरियड. सिंपल आहे बघा. समजा आपण सिंपल स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया, राईट? ओके, समजा एक स्टुडंट आहे, ठीक आहे, आणि हा स्टुडंट रोज सकाळी उठतो 6 वाजता, राईट, आवरतो वगैरे आणि 8 वाजता स्कूलला जातो. दिवसभर स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुमचे क्लासेस वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, ठीक आहे. आणि संध्याकाळी हा जो काही स्टुडंट आहे त्याचं स्कूल 5 वाजता सुटतं, तो 6 वाजता घरी येतो. ठीक आहे, म्हणजे आता तो सकाळी 6 वाजता उठला म्हणजे तो समजा त्याचं आवरून वगैरे 7 वाजता घरी गेला. मग 7 वाजता घरून निघाला शाळेत जायला. मग 7 वाजता निघाला, 8 वाजता तुमच्या शाळेत गेला, 5 वाजेपर्यंत त्यांनी शाळा अटेंड केली आणि त्यानंतर परत तो शाळेतून घरी 6 वाजता आला. म्हणजे सकाळी 7ला गेला, संध्याकाळी 6ला आला. एक साधारणपणे 11 तासांचा वेळ आहे हा, बरोबर ना? मग त्या 11 तासांमध्ये तो बऱ्याच ॲक्टिव्हिटी करतो आहे. म्हणजे काय, क्लासला जातो आहे, स्कूलला जातो आहे, लेक्चर्स अटेंड करतो आहे, एक्झाम देतो आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. हा त्याचा रोजचा डेली रुटीन आहे. याला आपण म्हणतो टाईम पिरियड. ज्या पॉईंट ऑफ टाईमला तो घरातून निघाला आणि ज्या पॉईंट ऑफ टाईमला तो घरात आला, तो पूर्ण जो तुमचा टाईम असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? टाईम पिरियड. समज सर्वांना? ओके, मग आता केपलर्स थर्ड लॉ मध्ये आपल्याला टाईम पिरियडबद्दलच बोलायचं आहे. ओके, बघा काय आहे डिस्कशन. हा प्लॅनेट आहे, या प्लॅनेटचा टाईम पिरियड टी आहे असं मानूया. प्लॅनेटचा टाईम पिरियड आहे तुमचा टी. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं होतं की फोकायला असतो सन, राईट, आणि हे तुमचं झालं समजा प्लॅनेटपासूनचं सनपर्यंतचं असणारं डिस्टन्स. हे एवढं डिस्टन्स झालं. ठीक आहे, हे डिस्टन्स वेगळं आणि मीन डिस्टन्स वेगळं, म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स वेगळं, राईट. तर ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं हे ॲव्हरेज डिस्टन्स असतं. परंतु याचं आपल्याला आत्ताच काही एवढं डिस्कशन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, मग आपल्याला केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो? केपलर्स थर्ड लॉ असं म्हणतो की जो टाईम पिरियड आहे तुमचा प्लॅनेटचा, द स्क्वेअर ऑफ टाईम पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब, म्हणजे 3रा घात, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. बरोबर, तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आरचा क्यूब, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, बघूया आपण स्टेटमेंट काय दिले. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट, म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं, स्क्वेअर ऑफ
period of revolution of a planet is directly proportional to the cube of mean distance, proportional to the cube of mean distance. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही क्लास 9 मध्ये हे शिकला असाल की x इज डायरेक्शनल टू जर y असेल तर आपण x इज इक्वल टू ky लिहितो, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी आपण काय केलंय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r चा क्यूब, म्हणजेच आपल्याला कसं लिहावं लागेल, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर चा स्क्वेअर. सिम्पल आहे राईट. आता हा तुम्ही लॉ पाठ करून टाकायचा. या केसमध्ये आपण काय बघितलेलं आहे की या लॉमध्ये आपण काय बघितलेलं आहे की टाइम पिरियडबद्दल बोललेलो आहोत, म्हणून केपलर्स थर्ड लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ टाइम पिरियड ऑफ अ प्लॅनेट. समजलं सर्वांना. एकदम इझी आहे. ही जी पीपीटी आहे ही पीपीटी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तुम्ही ती परत एकदा व्यवस्थित रीड करून घ्या. आणि तुमचा आजचा असाइनमेंट आहे तो म्हणजे राईट डाऊन 3 केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. हा असाइनमेंट लिहायचा, लिहिल्यानंतर प्रॉपरली त्याचा फोटो काढायचा. फोटो काढल्यानंतर आपल्या ॲपवरती जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला असाइनमेंट सबमिट करायचं आहे. ओके, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. सायन्स या विषयामध्ये जर तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही आत्तापासून माझे लेक्चर्स प्रॉपरली पाहणं सुरू करा. कारण यानंतरचे जे काही आपले लेक्चर्स वगैरे असणार आहेत किंवा यानंतरचे जे काही आपला ॲक्शन प्लॅन असणार आहे, हा ॲक्शन प्लॅनमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये टेस्ट घेणार आहोत, भरपूर प्रमाणामध्ये डिस्कशन करणार आहोत. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तुमचे डाऊट्स पण क्लिअर करणार आहे. जे डिस्कशन मी लेक्चर्समध्ये करत आहे हे डिस्कशन जर तुम्हाला प्रॉपरली समजलं तर तुम्हाला सायन्सचा पेपर कन्सेप्च्युअली आणि लॉजिकली लिहिता येईल. त्याचप्रमाणे अभ्यास कसा करायचा 10वीमध्ये, किती वेळ द्यायचा कोणत्या विषयाला, ठीक आहे ना, त्याबद्दल सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिस्कशन करणार आहे. आणि तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवून देणार आहे की तुम्ही किती वेळ कोणत्या विषयाला दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे, कसा टाईम युटिलाइज केला पाहिजे, ठीक आहे ना, जेणेकरून तुम्हाला एक चांगला स्कोअर येऊन जाईल, ठीक आहे ना. ओके, आत्तापर्यंत म्हणजे सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमधून सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयाचा रिझल्ट एकदम आउटस्टँडिंग राहिलेला आहे, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि हीच आपल्याला परंपरा कंटिन्यू करायची आहे. तुमच्या फ्रेंड्सला वगैरे सर्वांना सांगा की आपल्याला सायन्स फोरममध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे लेक्चर सुरू झालेले आहेत. ओके, त्यांनासुद्धा ही अपॉर्च्युनिटी प्रॉपर लर्न करण्याची भेटली पाहिजे, त्यांनासुद्धा चांगला स्कोर आला पाहिजे आणि तुम्हालासुद्धा चांगला स्कोर आला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वेळेचा सदुपयोग करून घ्या, वेळेचा प्रॉपर युटिलायझेशन करून घ्या, ठीक आहे. जसं तुम्हाला माहीतच असेल की बरेच विद्यार्थी मला आणि छोट्या सरांना भरपूर क्वेश्चन्स वगैरे विचारत असतात, व्हॉट्सअपवरती त्यांचे डाऊट्स वगैरे विचारत असतात. त्यांचा तो एखादा क्वेश्चन जर अडलेला असेल तर ते तो क्वेश्चन्स आपल्या व्हॉट्सअपवरती म्हणजे पर्सनली ते शेअर करतात की सर याचं सोल्युशन काय आहे, कसं आहे. तर तुम्हीसुद्धा घाबरू नका, तुम्हीसुद्धा व्यवस्थित सॉल्व करा विदाऊट टेन्शन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं बर्डन न घेता चांगला अभ्यास करा. वेळ आहे, हा वेळ जर तुम्ही प्रॉपरली युटिलाइज केला तर तुम्हाला शेवटी जास्त बर्डन येणार नाही, कोणत्या प्रकारचं टेन्शन येणार नाही, ठीक आहे. तर तुम्हाला टाईम टेबल आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही तुम्हाला मी प्रॉपरली देणार आहे. ओके, तर आपण थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.